आता आपण थेट पोहोचलोय उत्तर कोरेगाव तालुक्यातील करणखोप येथील असणाऱ्या पदुबाई या ठिकाणी आणि या पदुबाईला चव्हाणवस्ती मानलं जातं. का इथली लोक एकवटलेत आणि कशा पद्धतीने इथली नागरिक एकवटताना दिसून आहेत असं प्रत्यक्ष दिसून येते की रस्ता कुणीतरी अडवलाय आणि काय इथल्या नागरिकांच्या व्यथा आहेत, का रस्ता अडवलाय तिथल्या नागरिकांचा, थेट आपण इथल्या व्यक्तींकडून जाणून घेऊ कशा पद्धतीनं. नमस्कार, काय सांगाल रस्ता का अडवला यांनी? आता ते काय माहित नाही असं अडवलं, पण इकडे सगळे आमचे लोक बरेच राहतात. हा. आणि लहान लहान मोराला शाळेत जायला आहे ना, पाणी प्यायला नाही, मला टँकरनं पाणी येतं. त्यामुळे पाणी सुद्धा प्यायला नाही. आता गुरांना पाणी नाही, माणसांना प्यायला पाणी नाही, पोरात जायला शाळेला रस्ता नाही. हे काय साठी अडवलाय काय माहित नाही. बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे, किती वर्ष तुम्ही ह्या रस्त्याने येत जाता? आमचा जन्म इकडे झालाय हम्म. या वस्ती, यामुळे काय सारखी सारखी आमची चालूच आहे. हे पहिल्यांदाच रस्ता असा अडवलाय का? पहिल्यांदा आता ही पोरं शाळेत चालल्यात, पोरांना विचारू. बाळा तू कितवीत आहे? 6वी. 6वीत. हा. तू शाळेत काय गेला नाही? आता रस्ता अडवलाय म्हणून शाळेत नाही. रस्ता अडवला म्हणून शाळेत नाही गेला. हा. तू बाळा का थांबलाय घरी? रस्ता अडवलाय. रस्ता अडवला म्हणून शाळेत नाही गेला. हो. काय बरं, तुला काय वाटतं त्या घरची ही सांगते ती का त्या मालकानं रस्ता अडवला माहित नाही, पण आता किती दिवस झाला रस्ता अडवलाय? 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस झाला. 4-5 दिवस झाला रस्ता अडवलाय इथला. काय वाटतं तुम्ही किती इथं घर आहेत तुमची? 60 उंबरा आहे. 60 उंबरं आहे. हा, तर रस्ता 2 दिवस झाला अडवला. इथनं आम्हाला जाऊन देणं ते काय म्हणते, मुलं आमची शाळेतनं घरी थांबते ती काय, तर मग आम्ही करायचं काय, पाणी नाही भरून का काय नाही, त्याची आमची पाण्याची अडचण झाली, गैरसोय झाली. हा, तर उद्या जर समजा काय काटा मुगे चावलं काय झालं तर आम्ही बायका माणसं दोघांनी निश्चित कशी तेवढा आमचा प्रश्न, आम्हाला रस्ता पाहिजे. महाराष्ट्रात रस्ता कुणी अडवू शकत नाही, परंतु हा रस्ता तुमचा अडवलाय. त्यांनी सांगितले 50 ते 60 इथं उंबरं आहे आणि इथं घर आहेत. गेली किती वर्ष याच रस्त्याने तुम्ही जाता येत आहे का? जवळजवळ 40 वर्ष झाले या रस्त्याने. 40 वर्ष तरी सुद्धा इथल्या नागरिकांनी असं का आडमुठपणा केलाय? तर 50-60 घर आहेत, इथलं माता भगिनी आहेत, म्हातारी कोतारी माणसं आहेत, त्यांना ते दिसत नसावं. नाही तसं सांगू शकत नाही का अडवलाय ते, पण रस्ता पाहिजे. शिवाय पाण्याची अवस्था वाईट आहे, पाण्याच्या टँकर वर येऊ शकत नाही. 50-60 घर आहेत वर. तुम्ही काय सांगा? हा, आम्हाला रस्ता पाहिजे, दुसरं काय नको. शाळेची मुलांची व्यवस्था झाली म्हणजे बाद झाली. आजी, ऊन लागतंय हा? हो. हा, कुठे चाललाय? गावात जायचे पण रस्ता बंद आहे ना, तर कुठे जाणार आम्ही? पाण्याचं कसं काय इकडे? पाण्याचं तर लय हालत आहे बेकार. पाण्याचं लय हालत आहे. टँकर याचा बंद झाला. हा. मग आता कुठे जायचं पाण्याला? डोंगरात पाणी आहे का? मग किती दिवस झाले तुमचा रस्ता अडवलाय? 2-4 दिवस झालेच की रस्ता बंद केलाय. 2-4 दिवस झाला रस्ता बंद केलाय. तुम्ही त्या मालकाला सांगितलं का की रस्ता उघड बाबा, आमचं जायचं याचा हाल होत्यात? त्याने काय उत्तर दिलं? त्यावेळेला मी नव्हते ना गावाला. तुम्ही नव्हता. तुम्ही इथलंच का? हो, हाय की. काय रस्ता अडवलाय माणसानं, काय वाटतंय? का आता आम्हालाच नाही माहित का अडवलाय ती, पण आमची गैरसोय झाली आहे. पाणी नाही, 50 ते 60 लोकांची इथे घरं आहेत आणि याच भरती मोठ्या प्रमाणात इथे शाळेत जाताना दिसून येतात. आज शाळेचा दुसरा दिवस आहे, परंतु आजही या विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलं नाही. का तर त्यांचा पूर्णपणे रस्ता अडवलेला दिसून येतोय. शेजारी इथं ऊस आहे आणि तेच शेजारी घर आहे. ही विद्यार्थी किंवा हे माता भगिनी किंवा वयोवृद्ध लोक कुठनं जाणार हा मोठा प्रश्न आहे. अजूनही इथल्या वयोवृद्ध लोकांना आपण विचारू की कशा पद्धतीने का. ते काहीच माहित नाही, हा. कोणाला सांगितलं नाही किंवा काही नाही. हा. पण आम्हाला फक्त रस्ता पाहिजे आणि ह्यामुळे टँकर आल्यामुळे रस्त्यामुळं पाण्याची हानी झाली. पाण्याची हालत आहे, दुष्काळ आहे मोठ्या प्रमाणात. आता एल निनो सारखं एक संकट भारतावरती येऊन ठेपलेलं असताना देखील याच माध्यमातून रस्ता अडवणं ही मोठी अराजकता मानली जाते. विद्यार्थी अक्षरशः दुसरा दिवस आहे शाळेचा, परंतु विद्यार्थी अजून दुपारचे वाजले 2 तरी सुद्धा शाळेत गेलेले दिसून येत नाहीत. आपल्या बरोबर वयोवृद्ध लोक आहेत, अजूनही त्यांना विचारू आपण कशा पद्धतीने ह्यांचा रस्ता. बाबा तुम्ही इथलंच का? इथलंच. किती वर्ष झालं तुम्ही ह्या रस्त्याने ये जा करताय? आयुष्य गेलं माझं. आयुष्य गेलं. हो, हा? झालं काय म्हणले लोकप्रतिनिधी, काय म्हणले? तुम्ही सरपंच उपसरपंचाशी संपर्क साधला का? भेटलो ते काय म्हणले? काल म्हणजे उद्या बघू. उद्या बघू. म्हणजे असं ढकलत पुढे जाणार. हो, तर त्यांचा रस्ता जर घर त्यांच्या घरात पुढे अडवतात ते काय करतील? आता ते काय करणार आहेत? हा, आता इकडे आम्ही सांगितलं त्याला, काल सांगितलं, सकाळी सांगितलं. ही गोरगरीब लोक जनता आहे. बाबा तुम्ही बसा बसा बसा, मी तुमच्याकडेच येतो. बसा. तुमचं वय किती आता? 75 आहे. किती वर्ष झाले रस्त्याने तुम्ही जाताय? आयुष्य गेलं का? आयुष्य गेलं. तरी सगळ्याला दिसते, पण आंधळ कोणाच व्हायचं, कुणी व्हायचं आंधळ?
आणि नुसतं मताला येतेली मटण चारतेली दारू पाचतेली झालं मत घेतली की निघून गेली. त्यांना दिसत नाही का ही रस्ता ही लोक गोरगरीब लोक पोरं रस्त्यावरती. असं पाणी बंद केलं आमचं. हा असं पाणी टँकर अडवलाय. टँकर बी अडवलाय. हो म्हणजे आता तुम्ही पाणी पाणी करून मरायचं मग काय करायचं. आणि आपण म्हणायचं की भारत आता चाललाय प्रगती पथावर चाललाय. ही अशी अवस्था आहे का प्रगतीची? चांगली आहे चांगली. चांगली अवस्था आहे. महाराष्ट्रात जर देवाभाऊंना माझी एक नम्र विनंती की अशा पद्धतीने इथल्या नागरिकांच्या व्यथा जाणून घ्या. अक्षरशः शाळेचा दुसरा दिवस आहे. ही बालकं तुम्हाला दिसतात का? इनोसंट बालकं आहेत. अक्षरशः अजून त्यांना पाप पुण्याचा कोणताही परिचय नसताना देखील ह्या बालकांची काय चूक आहे हे मला सांगा. तहसीलदार प्रांत अधिकाऱ्याला माझं निवेदन आहे. ही बालकं कशा पद्धतीने आज दुसरा दिवस आहे अक्षरशः उन्हात ही तळताना दिसून येतात. आणि अक्षरशः हे तुम्हाला दिसत नाही का? लोकप्रतिनिधी नुसतं मताचं राजकारण करता आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्याच्या माध्यमातून तुम्ही वार्ता करता. हे कसला सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे? तुम्हाला हे दिसत नसावं का? माझं लोकप्रतिनिधी म्हणणं आहे की आपण जर असं जर नुसतं राजकारणाच्या गप्पा मारत असाल, निवडणुका आल्या की मतं मागत असाल तर हे तुम्ही अक्षरशः न आलेलं बरं. याच माध्यमातून अजूनही नागरिकांना विचारू. मावशी इथलंच का तुम्ही? हा इथलं काय किती वर्ष झाले येते? 50 वर्ष झाले. आता ह्या आजीने सांगितलं की पाण्याचं मोठ्या प्रमाणात आमचा हाल चाललाय. नाही, पाण्याचं बी हाल पाण्याचं टँकर बी येत नाही. टँकर बी येत नाही. हा आता इकडे तर डोंगर मारला नाही, कुठं हिरवगार बी दिसना. काय नाही. अवघड आहे सगळं पाण्याची परिस्थिती. हो हा? हो काय म्हणता? पाण्याचं अवघड आहे इथं. पाण्याचं अवघड आहे. दिसत ना का इथल्या लोकांना? इथल्या लोकांना काय दिसत नाही. ह्या पोरांची 2 दिवस झाला अवस्था अशी कोणच बघू शकत नाही. होच की दिसतंय ना तसं. काय नमस्कार, वय किती आता तुमचं? अहो झालं असेल की 70. 70 वर्ष झालं याच रोडनं जाताय. ह्याच रोडनं जातो, ह्याच रोडनं गावात जायचं. आम्ही रोज आमच्या 2 दिवसांनी चुली पेटते त्या. हा. आणि हे असं केलं या. आम्ही काय खायचं आणि काय पाणी कुठले प्यायचं? हा? मग हे अशी अवस्था केली आमची. आज 4 दिवसातनं पाणी आले ते 2-2 हांड. किती दिवसात ना? 5-7 दिवसात नंतर नळाला पाणी आले. 8व्या दिवशी. हा आणि टँकर काल येणार होता ती ह्या रस्त्यामुळे टँकर बंद. हा. मग आता 7-7 दिवसानं प्यायचं पाणी आलं तर काय करायचं? काय करायचं काय? टँकर बी येतं पाण्याची पण असेल. आता हे रस्त्याचं हे असं झालं, पोरांच्या शाळेचं ह्याचं कसं काय करायचं? तर कोण म्हणत असेल की आम्ही व्यथा मांडल्या नाहीत पुन्हा पुढे, तर या लोकांनी सरपंच उपसरपंच आणि गावातल्या लोकप्रतिनिधींशी संवादही साधला होता, पण त्यांनी वेळ काढू भूमिका केली आणि आज उद्या करून ही वेळ या लोकांवर आली. विद्यार्थी अजून आपल्या बरोबर आहेत. बाळा तू किती आहे? 6वीत. काय गेली नाही शाळेत? कारण की यांनी रोड अडवले म्हणून आम्हाला जाता येत नाही. जाता येत नाही. दुसरा दिवस आहे ना शाळेचा? हो तू काय सांगशील बाळा? रोड अडवला म्हणून गेली नाही? हो तू किती आहे? 6वी. 6वीत आहे. हो शाळेत का गेली नाही तू? रोड अडवला. रोड अडवला म्हणून शाळेत गेली नाही. बघा विद्यार्थ्यांच्या या करून येत आहेत तशा पद्धतीने रोड अडवला. दुसरा दिवस शाळेत आहे आणि आपलं सरकार म्हणते की शाळेत जा, विद्यार्थी शिकला पाहिजे, युवक शिकला पाहिजे. आणि जर युवक अशा पद्धतीने जर रस्ता अडवणूक केली, पूर्णपणे रस्त्याची ही भूमिका आहे. कशा पद्धतीने रस्ता अडवला? इकडे घर आहे त्यांचं, इकडे तार कंपाऊंड आहे आणि इकडे शेती आहे. पूर्णपणे हाच रस्ता आहे इथल्या नागरिकांचे येण्या जाण्यासाठी. आणि मोठ्या प्रमाणात ही व्यथा आहे. इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधतोय कशा पद्धतीने इथल्या नागरिकांना यांना येण्या जाण्यासाठी रोखलं जातंय. मुळातच दुष्काळ परिस्थिती आता महाराष्ट्रावर येऊन ठेपलेली एल निनोमुळे. आणि ही एल निनोमुळे जी परिस्थिती आली, या दुष्काळामध्ये उत्तर कोरेगाव तालुका मोठ्या प्रमाणात दुष्काळी भाग मानला जातो. आणि या उत्तर कोरेगाव तालुक्यातील हा भाग, कोदुबाई हा भाग, ही चव्हाण वस्ती हा भाग मोठ्या प्रमाणात भीषण तसा आता या दुष्काळात संभवताना दिसून येत आहे. आजी किती वय? वाय काय द्या एवढं वय नाही देणार आता, वय नाही तुमचं पण 70-80च्या पुढे गेलाय. तर काय आहे? रस्ता अडवला की रस्ता आम्हाला रस्ता मोकळा करून द्यायची. हा. पाणी प्यायला नाही का काय? बस पोरं शाळेत जायची कशी आमची? काय कुणाला विचारलं का नाही तुमच्या गावातल्या पूर्ण? गावातल्या पोरांना विचारलं की आजार उदय करतात. त्याला मग काय करायचं आम्ही? काय म्हणताय? काय आम्हाला पाणी पण नाही, रस्ता पण नाही, काय नाही, काय करायचं? गाव सोडून जायचं का मग आता? आता काय बंद जायचं मग काय करायचं? जायचं हो, शेवटी कुठं जायचं मग? सोडून गेलं पाहिजे, मग काय करायचं? पाणी नाही. पाणी नाही. तू युवक आहे, युवकाला विचारतो, काय वाटतं तुम्हाला? मोठ्या प्रमाणात अराजकता मानली जाते. भारत विकसनशील देश आणि विकासाच्या गप्पा मारत असताना असं जर आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात होत असेल तर काय वाटतंय तुला? मला काय वाटतं, म्हणजे आता ही मुलं एवढी हुशार आहेत की यांनी हे चंद्रावर जाणार भविष्य. यांनी यांचा इथंच रस्ता अडवल्यावर हे कसे शिकणार? कसं यांचं भविष्य काळ
लोकप्रतिनिधी हे दिसत नसावं का? आता काय त्यांनाच माहिती, राजकारण करतात फक्त. राजकारण करतात. हे रस्ता अडवला की तुमचा आता काय वाटोळ झाले की मग तुमच्या वस्तीचं? आता काय सांगताय हा? गेला पूर्वीपासून चालू आहे, मुलांना शाळेत जायला प्रॉब्लेम झालाय हा. आणि हा रस्ता शासनाने आम्हाला कायम करून घ्यावा की जेणेकरून परत कोणी अडवू नये. अडवणं नेहमी करत बसायचा, बरोबर आहे. तुम्हाला बरोबर का नेहमी असं म्हणजे परिस्थिती वेळोवेळी येत असते. आता हे पहिल्यांदाच झाले असं. पहिल्यांदाच झालं. पहिल्यांदाच झाले असं 50-60 घर आहे तिकडे वरती. आमच्या शेतीवरती. शेत बी आहे. इथल्या नागरिकांची शेती मोठ्या प्रमाणात आहे. इथल्याच याच वस्तीचा जो वरचा भाग बघितला तर गावातल्या लोकांची शेती देखील आहे आणि याच नागरिकांना कशा व्यथा आहेत. युवक वर्ग इथं आणि इथले काही लोक मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन राहिलेले आहेत, परंतु अर्थार्जनासाठी जातात, परंतु याच ठिकाणी त्यांना पुन्हा यावं लागतं आणि आपली शेतीवाडी करायला लागतं. तर अशी परिस्थिती असल्यामुळे विनंती प्रशासनाने इथल्या लोकप्रतिनिधींना, अशा गोरगरिबांच्या व्यथा तुम्ही सोडवा.